हे आहेत अहिल्यानगर शहरातील सूर्यभान तातोबा शिंदे। जीवनभर शिंदे दाम्पत्यांनी आपल्या हक्काचं घर बांधण्याचं अनेकदा स्वप्न पाहिलं। मात्र हातावर पोट असलेल्या सूर्यभान यांचे संसाराच्या गाड्यात 4 पैसे गाठीला राहिले नाहीत। भाड्याच्या घरातच आपल्या जीवनाचा शेवट होतोय की काय असं त्यांना वाटत होतं। मात्र समाज कल्याण विभागाच्या रमाई आवास योजनेच्या माध्यमातून त्यांची लाभार्थी म्हणून निवड झाली आणि त्यांचं घर बांधण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं। तेव्हा रमाई आवास योजनेचे लाभार्थी सूर्यभान तातोबा शिंदे यांची पाहुयात यशोगाथा। माझं नाव सुरेखा सूर्यभान शिंदे। मी रमाई आवास योजनेची लाभार्थी आहे। माझं लग्न झाल्यापासून मी सध्या आहे ना भाड्याच्याच खोलीत राहते। माझ्या आईची एक जमीन आहे, त्याच्यात माझं घर बांधायचं स्वप्न होतं, पण त्याला कधी यश आलं नाही पूर्ण बांधण्याचं पैशा खातीर। घरकुल मिळण्याआधी शिंदे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहत होते। आपल्या मुलांना लहानाचं मोठं याच भाड्याच्या घरात केलं। अनेक वर्षांचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे। त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असून ते त्या ठिकाणी काम करीत स्वतःच्या स्वप्नांची एक एक वीट रचत आहेत। जातीनं लक्ष घालून बांधकाम करून घेत आहेत। मी नगर शहरात अहिल्यानगर मध्ये मी 20-22 वर्षापासून मी वास्तव्याला आहे आणि मी आतापर्यंत भाड्याच्याच घरात माझा प्रवास चालू होता। प्रत्येक ठिकाणी मी जागा बदलत गेलो आणि नंतर मला कळालं की हे रमाई आवास योजनेअंतर्गत मागासवर्गीय घटकांना हे घरकुल शासन देतं आणि त्या शासनाच्या योजनेत तुम्हाला घरकुल मिळाल्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते मदत करतं। तुमचा थोडा हिस्सा टाकून तुम्ही स्वतःचं घर उभारू शकता असं आम्हाला ते कळाल्यानंतर मी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं आणि मला ते घरकुल मंजूर होऊन आज मला 1 वर्ष झालं आणि माझं घर पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि मला या योजनेद्वारे मला योग्य तरी प्रकारे लाभ भेटून मला आज मी माझ्या घरात मी शिफ्ट होणार आहे। आज माझं घर पूर्णत्वाच्या दिशेने चालू आहे। येत्या काही दिवसात ते भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या व हक्काच्या घरात वास्तव्यास जातील। त्यातून त्यांचे जीवनमान उंचावेल। तुमचंही स्वप्न होईल साकार, मिळेल जीवनाला आकार। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे राहणीमान उंचवावे आणि निवाऱ्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटावा म्हणून रमाई आवास योजना सुरू करण्यात आली आहे। आजपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून हक्काचं व पक्कं घर मिळालं आहे। मी समाज कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासनाची आभारी आहे। समाज कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मला रमाई आवास योजनेत घर मिळाल्याबद्दल मी यांचं मनपूर्वक आभार मानतो। नमस्कार, मी प्रवीण गोरगंटीवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहिल्यानगर। आपणही श्रीमती सुरेखा सूर्यभान शिंदे यांच्याप्रमाणे आपल्या घराचे स्वप्न रमाई आवास योजनेतून पूर्ण करू शकता। या योजनेकरिता आपणास ग्रामीण भागातील असाल तर शासनाकडून 1,20,000 रुपयाचा निधी, नगरपालिका क्षेत्रामध्ये असाल तर 1.5 लाख रुपये आणि महानगरपालिका क्षेत्राकरिता 2.5 लाख रुपये आपल्याला मदत म्हणून दिली जाईल। ग्रामीण भागामध्ये आपल्याला याकरिता ग्रामसेवक आणि BDO यांच्याकडे संपर्क साधावा लागेल। शहरी भागामध्ये आपण मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता। तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण मनपा आयुक्त यांच्याकडे संपर्क साधू शकता। कोणतीही अडचण आल्यास आपणास या कार्यालयास म्हणजे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे संपर्क साधता येईल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपले घर कच्चे असावे, आपण इथले रहिवासी म्हणून काही पुरावा सादर करावा, आपल्याकडे स्वतःची जमीन असावी, जातीचा दाखला म्हणजे आपण अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावे आणि आपले उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे। अशा प्रकारे आपण योजनांची फॉर्म भरून संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून अडचण आल्यास आमचेही कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण करावं। धन्यवाद। या योजनेचं स्वरूप माहिती करून घेतलं पाहिजे। या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अटी व शर्ती। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच
जिल्हा सामाजिक न्याय विभाग कार्यालयात आजच अर्ज करा. www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.